सदाशिव आणि मैनावतीला बघून सायली अगदी रडायला लागते आणि म्हणते, माझे आई बाबा तुम्ही इथे कुठे होतात तुम्ही एवढ्या दिवसांपासून? तेवढ्यात आता मैनावती आणि सदाशिव दोघेही भावनिक होतात आणि तिच्या जवळ येतात. ते म्हणतात, बबली, माझी बबली, किती मोठे होऊन गेलीस ग, कुठे हरवली होतीस? किती शोधलं तुला आम्ही, कुठेच नाही सापडलीस. तेव्हा आता सायली थोडीशी गोंधळते. ती म्हणते, बबली, पण मी तर सायली आहे. तेव्हा सदाशिव म्हणतो, हो ग बाळा, तूच आमची बबली आहे, आमचं लेकरू, आमची मुलगी. ते अगदी डोळे भरून एकमेकांना बघत असतात आणि सायली म्हणते की थँक्यू सो मच, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. पण हे तुम्ही कसं काय केलं? आता हा प्रश्न आपल्या ऑडियन्सना सुद्धा असेल. आई बाबा ते प्रियाचे आहेत, सदाशिव आणि मैनावती. मग सायली त्यांना तिचे आई बाबा का म्हणतीये आणि अर्जुनला का क्रेडिट देते सगळं की तुमच्यामुळे झालं हे? आता हा प्रश्न खूप असा सलत असेल ना तुम्हाला. एक्सायटेड आहात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुठल्याही क्षणाचा विलंब न करता. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत, कधी कधी सत्य इतकं जवळ असतं पण आपल्यामध्ये त्याला ओळखण्याचं धैर्यच नसतं. आज अन्नपूर्णा निवासात येणारं एक सत्य दोन मुलींच्या आयुष्याचा खेळ ठरवणार आहे. अर्जुनला वाटतंय तो सायलीसाठी तिचे खरे आई वडील घेऊन आलाय, पण नियतीने लिहिलंय काहीतरी वेगळंच. काय असेल ते? मित्रांनो, आता सकाळ सकाळची वेळ असते. अर्जुनने सायलीला प्रतिमाच्या साडीचा ड्रेस बनवून दिलेला असतो आणि तो ड्रेस बघूनच सायली खूप खुश असते. सो आता ते एक सरप्राईज ऑलरेडी दिलं गेलेलं असतं. तेव्हा सायली आता त्याला म्हणत असते की थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान छान सरप्राईजेस दिलेत मला गेल्या काही दिवसात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, ग हे तर काहीच नव्हतं. आता इथून पुढे मी तुला जे सरप्राईज देणार आहे ना, ते तर खूप मोठं आणि छान छान सरप्राईज आहे, ज्याची तू कधीच कल्पना केली नसशील आणि आय होप ते बघून तुला खूप जास्त आनंद होईल. तेव्हा सायली म्हणते, असं काय सरप्राईज आहे नेमकं आता, सांगा बरं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, असं कसं, मी आता ते सरप्राईज घ्यायलाच चाललोय, बाय द वे, तू रेडी राहा सरप्राईज बघण्यासाठी. तेव्हा सायली म्हणते की अहो सांगा ना काय आणणार आहे ते, मी विचार करून करून वेडी होऊन जाईल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की थोडा संयम आणखीन ठेव. अगं सरप्राईज जर मी तुला काय आहे ते सांगून दिलं मग ते सरप्राईज राहणार आहे का? तेव्हा आता अर्जुन सायलीला असंच विचारात सोडून तसाच बाहेर निघून जातो. पण तो जात कुठे असतो तर खूप मोठा ट्विस्ट आहे इथे. आता अर्जुन हसत हसत तिला सांगतो की आलोच मी. अर्जुन आता निघून जातो आणि सायली मात्र घरामध्ये घरभर तोच विचार करत असते. म्हणजे आता किचन मध्ये जेव्हा ती सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायला जाते तेव्हा स्वयंपाक बनवता बनवता पण ती तिच्याच धुंदीत असते. तेव्हा विमल तिला म्हणते की ताई काय झालंय, तुम्ही एवढा कसला विचार करताय? तेवढ्यात कल्पना पण तिथे येते आणि म्हणते की मी तुला सकाळपासून बघतेय सायली, कसला विचार करतेयस ग एवढा, तुझं लक्ष नाहीये बरं का. तेव्हा सायली म्हणते की काय नाही आई, हे मला जाताना सांगून गेले आहेत की मी तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आणतोय ज्याची तू कधी कल्पनाच केली नसेल. मग ते सरप्राईज काय असेल बरं, हा विचार मी करते. यावर आता कल्पना म्हणते, अगं तो सरप्राईज आणेल तेव्हा आणेल, तू कशाला विचार करून करून तू वेडी होतेस, जाऊ दे ना, आपल्या कामामध्ये लक्ष घाल, नाही तर बस आपण गप्पा तरी मारू. मला गप्पा मारायला तेवढीच तू मिळून जाशील. तितक्यात आता प्रिया तिथे येते आणि म्हणते, मी आहे ना गप्पा मारायला, माझ्याशी पण तर गप्पा मारा. तेव्हा प्रियाला आता लगेच कल्पना म्हणते, तन्वी तुझ्याशी गप्पा मारण्यापेक्षा बरं आहे की मी झोपून राहील, मला जर बोर होतंय तर. प्लीज, तुला सांगितलंय ना आमच्या ढवळाढवळ करायला येत जाऊ नकोस म्हणून. तेव्हा सायली म्हणते लगेच की कुत्र्याचं शेपुटे आई, ते वाकडं ते वाकडच राहणार आहे. तेव्हा आता प्रिया रागात तिथून निघून जाते. बरं आता प्रिया जेव्हा रागात तिथून निघत असते तितक्यात आता अर्जुन हसत हसत तिथे येतो आणि लगेच आवाज देतो, बायको बायको कुठे आहेस तू? त्यात सायली बाहेर येते आणि कल्पना तिला म्हणते की जा, तुझं सरप्राईज आलंय वाटतं, बघ किती आवाज देतोय तो तुला आनंदात. तेव्हा आता सायली लगेच बघायला जाते आणि लगेच आता तो हसत हसत सायलीला म्हणतो, सायली तुला माहितीये मी आज कोणाला घेऊन आलोय? तेव्हा सायली म्हणते, कोणाला? अर्जुन आता लगेच तिला सांगतो की हे बघ कोण आलंय आपल्याकडे, तुझे आई बाबा. आता हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथे पुढेच प्रिया उभी असते आणि प्रिया सुद्धा खूप मोठ्या शॉक मध्ये पडते. ती विचार करते की सायलीचे आई बाबा कोण असतील बरं, आणि सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. सायली म्हणते, माझे आई बाबा? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, हे काय, हे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे, हेच तुझे आई बाबा आहे, या आतमध्ये या. जेव्हा आता हे नाव प्रिया ऐकते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि जेव्हा ती तिला येताना डोळ्याने ती त्यांना दोघांना बघते तेव्हा तर ती घरात एका कोपऱ्यात जाऊन लपून बसते आणि लपून छपून इथली गंमत बघत असते, कारण तिला माहित असतं की हे तिचेच आई बाबा आहेत. गाठोड्यांच्या बदलामुळे प्रियाचं गाठोडा सायलीचं असं समजलं जातं आणि सायलीचं जे गाठोड आहे ते प्रियाचं आहे, म्हणजे तन्वीचं आहे असं म्हटलं जातं. आता घरात तन्वी कोण आहे हे कोणालाच माहित नाही, म्हणजे प्रियालाच सगळे तन्वी समजताय. त्यामुळे खरं तर हे जमले गेले आणि अर्जुन आता सायलीला तिच्या आईबाबांना भेटवतो. आता ते दोघंही आतमध्ये येतात, सदाशिव मैनावती, आणि खूप भावनिक होऊन जातात सगळे. तेव्हा आता मैनावती भावनिक होऊन म्हणते, बबली, ही माझी बबली आहे का? तेव्हा सायली गोंधळलेली असते आणि म्हणते, बबली, पण मी तर सायली आहे. तितक्यात सदाशिव म्हणतो की हो ग बाळ, तूच आमची बबली आहे, आमचं लेकरू,
आता सायली भावूक होऊन त्यांना नमस्कार करते. आता सर्वांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. प्रताप, अस्मिता, कल्पना, प्रतिमा पण तिथेच असते आणि प्रतिमा सुद्धा हे सगळं बघते. तिला आनंद होतो, पण तिला असं वाटतं की काहीतरी माझ्यापासून दुरावतंय. तिचं मन तिला खात असतं. प्रतिमा मनोमन म्हणत असते की मला असं का वाटतंय की आतल्या आत मी स्वतःला खाते, की म्हणजे माझ्यापासून काहीतरी दुरावलं जातंय. आता प्रतिमा तिची खरी आई आहे हे प्रतिमाला पण माहित नाही आणि सायलीला पण माहित नाही. त्यामुळे कदाचित हे होत असावं. तर आता प्रिया कोपऱ्यातून हे सगळं बघत असते. अगदी घाबरलेली असते आणि तिच्या हातातला फोन ते अगदी घट्ट पकडून धरत असते. प्रिया आता मनोमन म्हणत असते की देवा, हे माझे आई बाबा आहेत, एवढे गरीब. अरे देवा, हे माझ्या डोळ्यांसमोर का आले आता? मी त्यांच्यापासून एवढी लपतीये, मला त्यांची गरिबी बघायची नाहीये. मी नाही जाऊ शकत. मी एवढ्या गरीब घरात जन्मच कसा काय घेतला मुळात? का असं होतंय माझ्या बरोबर? का चाललंय हे सगळं माझ्या आयुष्यात? देव जाणे. आता लगेच कल्पना म्हणते की एवढ्या दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी एकमेकांना पाहिलेलंच नव्हतं. आता कसं वाटतंय सायली तुला? तेव्हा सायली म्हणते की असं वाटतंय की माझ्या आयुष्यात आता जगातली सगळी सुखदेवाने एकाएकी भरून पाठवली, तेही माझ्या नवऱ्याच्या रूपाने, जे कधीच मला काही कमी तर पडू देत नाही. शिवाय माझा प्रत्येक दिवस सणासारखा साजरा करायला मला भाग पाडतात. आणि आता तर त्यांनी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छान आणि गोड गिफ्ट मला दिलेलं आहे. सगळेजण आता घरात खूप खुश असतात, म्हणजे कोणाच्याच आनंदाला थारा नसतो. आणि उसकी खुशी 7वें आसमान पे पहुंची हुई होती, असं झालंय तिला. आणि ती तेच म्हणते की आई बाबा कुठे होतात तुम्ही एवढ्या वर्षापासून? मी तर तुम्हाला शोधूच शकले नाही, कारण तुम्ही कोण आहात मला माहितच नव्हतं. आणि तितक्यात आता सदाशिव म्हणतो की अगं बाळ, आम्ही पण तुला काही कमी नाही शोधलं, आम्ही तुला सगळीकडे शोधलं. तुझा लहानपणीचा आगाऊपणा इतका भोवला की विचारता सोय नाही. कुठे निघून गेली होतीस एवढे वर्ष आम्हाला सोडून? ज्या लहानपणी तू आमच्या सोबत असायला हवी होतीस त्याच वेळी तू आमच्या सोबत नव्हतीस आणि आम्हाला भेटली आहे आताच. तर तुझं लग्न झालंय, आता आम्हाला तुझ्यासोबत तर थोडाही राहायला नाही मिळणार. बस कळलं की आमची मुलगी आमच्या डोळ्यासमोर आहे, शाबूत आहे. थोड्या वेळासाठी कधी कधी आमचं काळीज अगदी घाबरून जायचं ग, की आमच्या मुलीला काही झालं असेल का? तेव्हा सायली म्हणते असं कसं होणार होतं? एक दिवस आपली भेट होणारच होती. तितक्यात आता कल्पना म्हणते की असं का म्हणताय की तुम्हाला इथून जावं लागेल? ते काही नाही, तुम्ही आणि मैनावती ताई आता इथेच राहा. तुम्ही आणि सायली इतक्या वर्षांनी भेटलाय. अहो डोळे भरून बघा एकमेकांना. तुमच्या मुलीच्या सोबत तुम्हाला वेळ घालवावा असं वाटत असेल ना, त्यामुळे तुमचं मन भरेल तोपर्यंत इथे राहा. मी तर म्हणते इथे राहायलाच येऊन जा. काय हो, तुम्हाला काय वाटतं? तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो अगदीच, यामध्ये बोलण्यासारखं काय आहे? तुम्हाला हवे तेवढे दिवस इथे थांबा, काही हरकत नाही. ओके. आता सगळे तिथे एकत्र बसलेले असतात अन्नपूर्णा निवासात, छान गप्पा मारताय हसत खेळत. तेव्हा आता प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन मला एक सांग की सायलीचे हे आई बाबा आहेत हे तुला कसं काय कळालं? तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं ना, मला प्रतिमा आत्याची जी साडी होती त्यापासून सायलीसाठी ड्रेस शिवायचा होता, कारण सायलीचे डोळे तेव्हा पाणावलेले होते. जेव्हा मम्मा साड्या दाखवत होती तिला असं वाटत होतं की माझी आई असती तर मी सुद्धा तिच्या साडीचा ड्रेस शिवला असता. सो मी ते ओळखलं. तर मी जेव्हा प्रतिमा आत्याकडे गेलो तिला विचारायला की मी तुझ्या या साडीचा सायलीला ड्रेस शिवू का, तेव्हा प्रतिमा आत्या मला हो बोलली. आणि मी विचार केला की मला टेलर वगैरे माहित नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणे काय मग काय कसं काय करशील? तेव्हा मला सुमन काकीने हा पत्ता दिला होता श्रद्धा टेलर्सचा. आणि तेव्हा मी यांच्याकडे गेलो, यांच्याकडून मी ड्रेस शिवून घेतला. आणि जेव्हा मी ड्रेस घ्यायला गेलेलो होतो तेव्हा मी त्यांच्या घरात एक फ्रेम बघितली, ज्या फ्रेम मध्ये मला सायलीच्या लहानपणीचा फोटो दिसला. मी त्यांना विचारलं की ही मुलगी तुमची कोण आहे? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही आमची मुलगी आहे, लहानपणी हरवून गेलेली आहे, अजूनपर्यंत सापडलेली नाही. आता तर ती आमच्यात असेलही असं मला वाटत नाही. त्यांना अर्जुन म्हणालेला असतो की तुमची मुलगी जिवंत आहे, तिचं माझ्याशी लग्न झालेलं आहे. आता त्यांना सुरुवातीला खरं कसं पटेल म्हणून मी त्यांना डायरेक्ट घरीच घेऊन आलो आणि त्यांना मी माझ्याकडे असलेला सायलीचा लहानपणीचा फोटो दाखवला. तेव्हा सदाशिव म्हणाला की ज्या क्षणाला आम्हाला यांनी सांगितलं की आमची मुलगी जिवंत आहे, आमचा आनंद गगनातच मावत नव्हता. सुरुवातीला आम्हाला खरं नव्हतं वाटलं, पण त्यांनी जेव्हा आम्हाला तिच्या लहानपणीच्या आठवणी दाखवल्या तेव्हा आम्हाला कळलं की आमची मुलगी सुखात आहे आणि ती लहानपणापासून मधुभाऊंच्या आश्रमात वाढली. आम्ही खूप मनस्तापात काढली गेली काही वर्ष. तेव्हा मैनावती म्हणते अहो नाहीतर काय, तुम्हाला माहितीये बबली लहानपणी खूप जास्त आगाऊ होती, इतकी आगाऊ होती की ती आवरलीच नाही जायची, तिचंच चालत असायचं नेहमी. इतकी हट्टी होती आणि इतकी आगाऊ होती की कधी कुठेही न सांगता निघून जायची आणि तिचे नखरे खूप होते. तेव्हा कल्पना म्हणते अरे बापरे, मला तर आमच्या सुनबाईकडे बघून असं अजिबात वाटत नाही. सायली अगदीच गुणी आहे, तिचं काहीही नखरे नाहीयेत माहितीये का. ती आम्हाला कोणाला काय हवंय नकोय ते सगळ्यांचं सगळं अगदी वेळेवर बघते, शांत आहे, गुणी आहे, संस्कारी आहे, कधी कोणाला उलट उत्तर देत नाही, आपल्या घरातल्यांची काळजी घेते. नखरे तर दूर, ती प्रत्येकाच्या मतात आपलं मत मांडून टाक, म्हणजे सगळ्यांच्या सुखात आपलं सुख मानते. तेव्हा मैनावती म्हणते की खरंच आमची मुलगी एवढी संस्कारी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं तिचं लहानपण बघून, पण तिला एवढं गुणी बघून मला सुद्धा खूप आनंद वाटतोय. म्हणजे असं समजा की एक आईचा जीव धन्यच झाला
आता इथे जेव्हा गुण्या गोविंदाने गप्पा चाललेल्या असतात तेव्हा प्रिया मागून लपून या सगळ्या गप्पा ऐकत असते, कारण तिला समोरच जायचं नसतं. ती मुद्दामून समोर जात नसते. तितक्यात आता अश्विन हॉस्पिटलमधून घरी येत असतो आणि घरी येता बरोबर त्याला इथे ते लोक दिसतात आलेले आणि त्याला कळतं गप्पांमध्ये की ते सायलीचे खरे आई वडील आहेत. त्यामुळे तो आता तिथे येतो आणि तो रागात आता त्याच्या खोलीत निघून जातो. आता प्रिया त्याला तिथे दिसते तेव्हा अश्विन आता प्रियाला म्हणतो, हे सगळं काय चाललंय खाली? ते सायलीचे आई बाबा का आले तिथे? तेव्हा आता प्रिया लगेच त्याचे कान भरते आणि त्याला सांगते, अरे बघ ना अश्विन, ती सायली ऑलरेडी भांडणं लावायला काय कमी होती का? तिला ऑलरेडी मोह काय कमी आहे का की तिच्या आई वडिलांची भर पाडली या घरात? तुला माहितीये मग आईने काय सांगितलंय? तेव्हा अश्विन म्हणतो, काय झालं? तेव्हा आता प्रिया त्याला सांगू लागते, अरे आई म्हणाली की तुम्ही आता वाटेल तितके दिवस इथे राहा, तुमचंच घर समजून, तुमच्या मुलीजवळ तुम्ही कायमचे जरी राहिलात तरी चालेल. अरे असं कसं? सायली ऑलरेडी आपल्यामध्ये एवढे भांडणं लावतील, तिचे आई बाबा काही कमी भांडणं लावतील का? आणि आधीच त्याचे मिडल क्लास झोपडपट्टीतून आलेले लोक ते काय या गोष्टींची वाटच बघतात आणि कधीच्या नावात त्यांनी एवढी प्रॉपर्टी बघितल्यानंतर त्यांचे डोळे फिरणार नाही का? आणि सायली ऑलरेडी या सगळ्या गोष्टींना बघून एवढी लोभी झालेली आहे, ती तिच्या आई वडिलांना पण काही ना काही देत राहील. म्हणजे आपण काय मूर्ख आहोत का? तेव्हा अश्विन म्हणतो, नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, थांब मी आत्ता जाऊन आईशी बोलतो की हे सगळं काय चाललंय. तेव्हा आता प्रियाने कान भरवल्यानंतर अश्विन लगेच रागात खाली येतो आणि म्हणतो, आई हे घर काही धर्मशाळा नाहीये, आम्हाला राहायची या घरामध्ये तुम्हाला अडचण होत होती राईट, आम्ही राहण्याची. मग आता सायलीच्या आई बाबांना का बोलवलं इथे? ही सायली काय कमी होती का भांडणं लावायला आणि प्रॉपर्टी हडपायला? तिच्या आई बाबांची भर का टाकली इथे? आणि आता किती दिवस राहणार आहेत हे बघ, माझा सुद्धा या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा दादाचा आहे, त्यामुळे ही लोक मला इथे चालणार नाही. तेव्हा आता अर्जुन खूप संतापतो आणि उठतो. तो अश्विनची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तोंड सांभाळून बोल अश्विन, हे माझंही घर आहे आणि सायली माझी बायको आहे, कळलं? इथून जर पुढे तिला काही बोललास तर लक्षात ठेव. काय ना भरपूर ऐकून घेतलं तुझं, पण आता नाही, खूप अति करतोयस तू. आता या दोघांचं जेव्हा भांडण चाललेलं असतं तेव्हा प्रिया वरून या सगळ्या गोष्टी बघत असते आणि तितक्यात मैनावतीचं लक्ष प्रियाकडे जातं. मैनावती प्रियाला बघते आणि बघतच राहून जाते, तिची नजर तिच्यावरून हटतच नसते. मैनावतीला एक आपलेपणा वाटू लागतो प्रियाकडे बघून, जो सायलीकडे बघून वाटत नसतो. म्हणजे अर्थात निश्चितच मैनावतीचं मन सायलीच्या दिशेने प्रांजळ असतं, पण एक आईपणाची भावना तिला प्रियाबद्दल वाटू लागते. असं वाटतं की तिने प्रियाला कुठेतरी बघितलेलं आहे. थोडक्यात आता मैनावतीचा गोंधळ उडालेला असतो. रात्री मैनावती आणि सदाशिव यांना गेस्ट रूम मध्ये राहायला जागा करून दिलेली असते. त्या बेडरूम मध्ये जेव्हा ते आता असतात तेव्हा मैनावती आता म्हणते की अहो मला माहित नाही का, पण सायली आपली बबली असं वाटत नाही हो. म्हणजे आपली बबली एवढी गुणी नव्हती, ती फार खोडकर आणि आगाऊ होती. ती इतकी शांत संस्कारी नाही, आपली बबली तर खूपच चंचल होती, एवढी स्थिर ती नव्हतीच. आणि मला एक अशी भावना वाटतच नाहीये की ती आपली मुलगी आहे. अर्थात ती मुलगी खूप गोड आहे, गुणी आहे, पण मला का कोणास ठाऊक कसं वाटतं की ती आपली मुलगी नाहीये. तेव्हा सदाशिव म्हणतो की तू मूर्ख आहेस का? गप्पा बस. एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरात आपल्याला पुन्हा असं राहायला मिळणार आहे का? जे सांगितलं जातंय ते मान्य कर आणि गप्प राहा आणि इथली ऐशारामी आयुष्य जग. आता किती दिवस आपण त्या घरात राहणार आहोत? पाची मुली, त्यांची लग्न, त्यांचा संसार, आणि आपण मात्र पूर्णपणे दरिद्री होऊन गेलेलो होतो. पण आता जर लक्ष्मी स्वतःहून आपल्याकडे चालत आलेली आहे तर हा महाल सोडून आपण कशाला जायचंय? गप्प बस. तेव्हा मैनावती हळू आवाजात म्हणते, पण मी माझ्या मनाला कसं फसवू? ही माझी मुलगी नाहीये असं मला का वाटतंय? अहो यांच्या घरात मी एक मुलगी बघितली, तिला ते काहीतरी तन्वी म्हणतायत म्हणे. त्या मुलीला बघून मला असं वाटतं की तीच माझी बबली आहे. म्हणजे तिला असं कुठेतरी बघितल्यासारखं मला वाटत असतं. तेव्हा आता कसं करून सदाशिव मैनावतीचं तोंड गप्पा करतो आणि म्हणतो की तुझं तोंड बंद ठेव. तुला मी विचारलंय का? जेवढं सांगतोय तेवढं कर, बाकी नसत्या चौकशी करण्याची काहीही गरज नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी गार्डन मध्ये प्रिया फोनवर बोलत असते आणि ती स्वतःशीच म्हणत असते की काय करू, मला तर खूप भीती वाटते. आणि ही लोक तर आता किती दिवस इथे राहणार आहेत कुणास ठाऊक. अश्विनला एवढे कान भरवून सुद्धा काहीच फायदा झाला नाही. शेवटी तो बसला गप्प. हे आता माझे सो कॉल्ड खरेखुरे आई बाबा किती दिवस राहणार आहे तिथे कुणास ठाऊक. किती दिवस मी असं तोंड लपवून चालायचंय? मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये. दुसरं काही नाही, ती बया आहे ना बडबडी, ती मला बघेल आणि मला लगेच ओळखेल की मी तिची मुलगी आहे. कारण ऑलरेडी माझ्याकडे ती किती डोळे फाडून बघत होती. काय करू मी आता? मला काहीच कळत नाही. तितक्यात आता अचानक तिला मागून एक आवाज येतो प्रियाला. तू कोण आहेस ताई? तू इथेच राहतेस का? तेव्हा आता हा आवाज तिला परिचयाचा वाटतो आणि प्रिया जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिच्या समोर असते ती मैनावती. आता ती म्हणते, हॅलो अगं तू कोण आहेस? या घरामध्ये काय करतेस तू? तू या घरातल्या सदस्यांपैकी कोणाची कोण आहेस? तेव्हा आता प्रिया सांगू लागते. म्हणजे पहिले तर ती थबकलेली असते, घाबरलेली असते, आणि आता हळूहळू ती सांगू लागते, मी तुमच्या बबलीची जाऊ. तिचा जो तीर आहे, म्हणजे काल जो भांडायला आला होता ना तुमच्याशी, तो माझा नवरा अश्विन, ज्या चौकट जावयाच्या भावाची मी बायको आहे. तेव्हा मैनावती आता आणखीनच गोंधळते. ती म्हणते, काय म्हणालीस? मला असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय बाळा. असं वाटतंय की मी तुला खूप आधी पण भेटलेली आणि खूप आधीपासून मी तुला ओळखत आलेली. तोच आवाज,
तसाच चेहरा, तशीच बोलण्याची पद्धत आणि तसाच आगाऊपणा. तू कुठे मला याआधी पाहिलंयस का? मला असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलंय. तेव्हा आता प्रिया डोळे चुकवत म्हणते की गरिबांमध्ये असं सगळ्यांनाच वाटतं की याला बघितलंय, त्याला बघितलंय. माझा तुम्हा गरिबांशी काय संबंध? मी नाही बाबा तुम्हाला कधी बघितलं. हा, तुम्ही मला मे बी कारमध्ये वगैरे फिरताना बघितलेलं असू शकतो, पण बाकी तुम्हाला हा कदाचित भास होत असेल. मी तर तुम्हाला बघितलेलं नाही. शेवटी आपल्या स्टँडर्डमध्ये एवढा फरक आहे की आपण एकमेकांच्या समोरही आलेलो नसू कदाचित, आणि माझ्यासमोर आलेलाही असाल तरी मला लक्षात नाही. हे बघा, मी कोणीच नाहीये तुमची, एवढं निश्चित आहे. आणि पटकन असं म्हणत प्रिया तिथून पळ काढते आणि मैनावती मात्र स्तब्ध उभी राहते. मैनावती मनोमन म्हणते की हीच ती नजर आहे, हीच ती बोलण्याची पद्धत, हीच ती हस्त्री मुद्रा. ही माझी बबली असेल का? का कोणाच ठाऊक मला असं वाटतं की हा माझा भास असेल. पण मग ही मुलगी अशी का बोलून गेली? आणि मी आल्यापासून ही मुलगी माझ्यापासून लपतेय, माझ्यापासून पळ का काढतेय? आता मैनावती खूप मोठ्या प्रश्नात पडलेली असते. पण सदाशिवने सांगितलेला शब्द तिच्या लक्षात असतो आणि तिच्यातला आई पण गप्प होतं. मैनावतीच्या मनात संशयाचं बी पेरलं गेलेलं असतं. ती स्वतःलाच आता विचारू लागली की ही प्रिया सांगते हिचं नाव, ही माझी हरवलेली बबली तर नसेल ना? नाही, असंही असू शकतं की मी खूप जास्त विचार करते. पण का कुणाच ठाऊक, या मुलीबद्दल मला काळजी आणि आपुलकी खूप वाटते. कुठेतरी सदाशिवच्या शब्दांनी मैनावतीच्या मनातला आईपणा हरवलेला असतो, पण तिच्या नजरेसमोर काहीतरी संशय मात्र असतोच. आता संशय माणसाच्या डोक्यातून कधी जातो का? तसंच तिथं पण झालेलं आहे. आता मैनावती त्याच शोधात असते, त्या विचारात असते आणि घरामध्ये मस्त छानपैकी राहत असते. आणि सायली रोज नवीन नवीन काहीतरी पदार्थ बनवून आपल्या आई बाबांना खाऊ घालत असते. आणि सदाशिव आणि मैनावती मात्र म्हणतात की वा, तुझ्या हाताला तर खूप गोड चव आहे बाळ, खूप छान करतेस तू स्वयंपाक, तू एवढी गुणी आहेस, हे बघूनच आम्हाला खूप छान वाटलं. असं समज की आमचे ऋणच फिटले. आणि म्हणजे हे सगळं सदाशिव म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, असं कशाला बोलताय बाबा? आता कुठेतरी सायलीला पण असं वाटत असतं, म्हणजे आपुलकी तर सायलीला प्रत्येकाबद्दल वाटते, पण कुठेतरी तिला असं वाटतं की का कोणास ठाऊक जी अटॅचमेंट, जी फिलिंग मला प्रतिमा आत्यासाठी येते ती कोणासाठीच येत नाही. हे माझ्या समोर आलेल्या आहेत माझ्या खऱ्या आई म्हणून. त्या माझ्या खऱ्या आई असून मला खऱ्या आई वाटत नाही, जेवढी आपुलकी मला प्रतिमा आत्यांबद्दल वाटते. असं वाटतं की प्रतिमा आत्याच माझी आई असायला हव्या होत्या. सायली असं मनोमन म्हणत असते. पण असो, मला माझे आई बाबा मिळालेत यातच माझा आनंद आहे. आता माझी देवाकडे काहीही तक्रार नाही. आता माझ्या माणसांना सुखात ठेव, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि देवी आईला विनंती आहे, असं आता सायली मनोमन म्हणत असते. आता सगळेजण अगदी तोंड भरून सायलीचं कौतुक करत असतात. कल्पना तर तिच्या आईला खूप काही सांगत असते की तुमची सायली खूप हुशार आहे, तुमच्या सायलीने असं केलं तसं केलं. मधुभाऊंच्या केस बद्दल ते सांगतात. तर दुसरीकडे अर्जुन आपल्या खोलीत बसलेला असतो. तितक्यात सायली तिथे येते आणि सायलीकडे बघत तो विचारात पडलेला असतो. अर्जुन मनोमन म्हणतो की प्रिया नेहमी काहीतरी लपवत असते, नेहमीच काहीतरी लपवत असते. सायली जवळ आली की ती तणावात येते. आणि प्रिया मैनावतीला बघून एवढी का घाबरलेली? सगळ्यात मोठा प्रश्न तर हा आहे. ओ माय गॉड, हे तर मी केव्हापासूनच नोटीस करायला हवं होतं. तिच्या आई बाबांना भेटत होती तेव्हा तन्वी त्या मैनावती काकूंना बघून अशी पळत का होती? आणि जेव्हा जेव्हा ते खाली आलेले आहेत तेव्हा प्रिया म्हणजेच तन्वी तिचं तोंड लपवून पळते. असं का होतंय? यामागे काय कारण असेल? आता तो यामागचं सत्य उलगडायचा असा निर्णय घेतो. अर्जुन आता अगदी ठाम आवाजात म्हणतो की तन्वी नक्कीच काहीतरी लपवतीये आणि मला याचा शोध घ्यायचा. रहस्य मी उलगडणारच. म्हणजे आता एकीकडे सायलीच्या आयुष्यात प्रेम आणि नात्यांची भरती येते, तर दुसरीकडे प्रियाच्या भूतकाळाच्या सावल्या तिच्या वर्तमानावर आघात करतायत. मैनावतीच्या मनात आता निर्माण झालेला प्रश्न, ही सायली माझी मुलगी आहे का? की ती खरी मुलगी अजून कुठेतरी माझ्या जवळच आहे? तिला कळत नसतं, पण सदाशिव ते सांगितलेल्या गोष्टी तिच्या लक्षात असतात आणि तिच्यातला लोभ या सगळ्या गोष्टी झाकून टाकतात. आता तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? म्हणजे मैनावती शोधून काढेल का की आपली खरी मुलगी प्रिया आहे? तिला कळेल का? आणि कळाल्यानंतरून प्रियाबद्दल आता ती काय रिॲक्ट करेल? त्याचबरोबरीने प्रिया जेव्हा खरी तन्वी नाही हे सगळ्यांना कळेल तेव्हा सगळे काय रिॲक्ट करतील? ते धक्के मारून प्रियाला काढून टाकतील का? आणि प्रिया तिच्या आईबाबांना स्वीकारेल का? म्हणजे ऑलरेडी तेवढ्या गरिबांचा तिरस्कार करत असते. सो आता म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा सायली मैनावती आणि सदाशिव लोखंडेची खरी मुलगी नसून प्रिया खरी मुलगी आहे तेव्हा मात्र मालिकेत मजा येणार आहे. आणि याचा सेकंड पार्ट लगेच आपल्या चॅनलला बघायला तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे वेळेची संधी न दवडता चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दुसरा पार्ट आल्यानंतर तुम्हाला लगेच कळेल आणि तो मिस नाही होणार. आणि हो, व्हिडिओला लाईक करा. आणि आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे प्रश्न आता मी तुम्हाला विचारली त्याची उत्तरं मला कमेंट सेक्शनमध्ये द्या. पुढच्या भागामध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तर, तुमची मतं आणि तुमचं नाव अनाऊन्स करेल. आणि पुढे काय काय घडतंय हे जाणून घेण्यास तुम्ही तत्पर असालच याची मला आशा आहे. त्यामुळे पुढचा भाग मिस करू नका. हे सगळं जाणून घेण्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड्स. चला तर मग मित्रांनो, वेळ झाली आहे थांबण्याची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.